हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर त्याच्यात ना प्रियंका आहे ना आपण ॲडमिट केलेलं होतं, तर तिथून पुढचा ब्लॉग आता येणार आहे तुम्हाला. आणि आम्ही तिथं गेल्यानंतर 1-1.5 तासातच प्रियंकाला सलाईन लावलं होतं. तर पेन्स काही लवकर आले नाही तिचे, तर 5-6 नंतर पेन्स चालू झाले होते तिचे. आणि मी सागर तिला ना ॲडमिट केल्यानंतर लगेच घरी गेले होते, कारण बराच वेळ होता आणि कधी दुखतं कधी नाही त्याचं काही हेच नव्हतं. त्याच्यामुळं ते निघून गेले होते. आणि त्याच्यानंतर तिची आजी, चुलती, मामा मामी सगळे आले होते हॉस्पिटलमध्ये आणि नाना पण आले होते. तर बराच वेळ होता. आणि त्याच्यानंतर मॅडम म्हटल्या 10 तरी वाजतील रात्रीचे, तर नाना ते पण. आणि आम्ही 5-6 जणी तरी होतो, त्याच्यामुळं तिथं पण भरपूर अशी गर्दी झाली होती. तर म्हटलं चला, समोरच मंदिर होतं कृष्णाचं आणि खूप छान मंदिर होतं. टेम्पो कुठे मग नाना इकडेच गेले असेल. आणि एवढे वर्ष झालं आम्ही हॉस्पिटलमध्ये येतो, पण कधी समोरच्या मंदिरात गेलोच नाही. तर कृष्णाचं आहे ना इतकं सुंदर मंदिर होतं तिथं. तर आज पहिल्यांदाच गेलं आणि आम्हाला माहीत पण नव्हते आज जाऊन देतील का नाही. तर विचारलं तर त्या म्हटलं सर्वांसाठीच मंदिर असतं. तर आम्ही सगळं म्हणजे आज जाऊन आहे ना दर्शन घेतलं आणि त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. तर त्याच्यानंतर आहे ना थोड्याच वेळात त्याला तिला पेन्स चालू झाले आणि जास्त म्हणजे 10चा टाईम होता. तर 7 नंतर ती लगेच डिलिव्हरी झाली 7:30 वाजेपर्यंत. तर नानांनी त्यांनी ना बर्फी घेऊन आली होती. उपासवाल्यांना पेढे आणले आणि त्याच्यानंतर काही मी शूट एवढं केलं नाही, कारण त्या परिस्थितीतच नव्हतं आम्ही शूट करण्याच्या. तर छान असं बाळ झाला आणि आमच्या घरात त्याने एक नवीन अशी गोंडस लक्ष्मी ना आमच्या घरात जन्माला आली आहे. तर खूप आनंद वाटला. आणि मला आहे ना छोटं बाळ झाल्यानंतर मला आनंद म्हणजे जास्त हे झालं, तर त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ तिथं काढलाच नाही शूट. तर खूप छान असं आहे ना आपलं बाळ आहे. आणि मम्मी आणि चुलती पण आल्या होत्या प्रियंकाला भेटायला. तर म्हणजे सगळेच पाहुण्यांना इतका आनंद झाला होता ना. आमच्या घरात मुलगी पण नव्हती, आता सगळ्यांनाही ना आनंद झाला होता. तर खरंच म्हणजे बाईचा जन्म आहे ना असं म्हणतात ना दुसरा होतो डिलिव्हरीनंतर, तसंच आहे. कारण खूप सहन करावं लागतं, ही एक वेळ खूप म्हणजे हे असते. तर त्याच्यानंतर आहे ना बराच वेळ झाला. तर 9-9:30ला काकी, प्रियंकाची आजी आणि चुलते सगळे चालले होते. आणि शिवांशला म्हणत होते चल तिकडं, पण शिवांश काही गेला नाही. तो थोडा आहे ना आज तापलाच होता, त्याच्यामुळे त्याला आहे ना बरं पण वाटत नव्हतं. आणि सगळे पाहुणे जवळ येत ना, त्याच्यामुळे सगळेच भेटायला पण येते. त्यांना सगळ्यांना काळजीपोटी ना दिवसभर फोन चालू होते. तर खूप छान वाटलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा.